अखेर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकांचे आजपासून बेमुदत आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा. पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पाहूया बातमी सविस्तर. अंगणवाडी सेविकांनी 52 दिवस राज्यव्यापी संप केल्यानंतर राज्य सरकारने मानधनवाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र 7 महिने उलटले तरी याबाबत ठोस निर्णय न घेण्यात आल्याने राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 12 ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानंतरही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 21 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रात 0 ते 6 वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पूरक पोषण आहार देणे, पूर्वशालेय शिक्षण या सेवा देणे, तसेच लसीकरण, आरोग्य तपासणी, पोषण व आरोग्यविषयक शिक्षण आदी कामे अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येतात. या योजनांमध्ये सुमारे 1,13,000 अंगणवाडी केंद्रात 2 लाख अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅज्युइटी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत 52 दिवसांचा राज्यव्यापी संप करण्यात आला होता. यावेळी अशा कर्मचाऱ्यांचे मानधनवाढ झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. परंतु आश्वासन देऊन 7 महिने उलटले तरी मानधनवाढीबाबत कोणताही प्रस्ताव सादर करण्यात